नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 29 गुरुपौर्णिमा. 20. मनुष्य चांगले किंवा वाईट कर्म करो, त्याचे संस्कार त्याच्या मनावर होत असतात. त्यांचा इतर कोणत्याही उपायाने नाश होत नाही. त्यासाठी सद्गुरूंच्या सहाय्याची जरुरी आहे. 21. नादुरुस्त झालेली मोटारवाल्याने कितीही धुतली, पुसली किंवा तिच्यात पेट्रोल पाणी घातले तरी ती वर्कशॉपमध्ये पाठविल्याशिवाय जशी दुरुस्त होत नाही, त्याप्रमाणे परमार्थ साधने म्हणजे अंतर्याम पवित्र करणे होय. हे केवळ पूजा, पारायण, अनुष्ठान, तीर्थाटन आदी करून साधत नाही. त्यासाठी काही दिवस सद्गुरूंच्या सहाय्याची जरुरी आहे. 22. गुहेत हजारो वर्षांचा अंधकार जरी असला तरी दिवा जसा त्याला क्षणार्धात हद्दपार करतो, त्याप्रमाणे गुरूंचा सहवास अनेक जन्मातील संस्काररूपी मळ नाहीसा करून हृदय निर्मळ करतो. 23. सूर्य जसा मोबदल्याचा विचार न करता किंवा श्रीमंत, गरीब, पापी, पुण्यवान, चोर, संभावित इत्यादी भेद न मानता सर्वांना सारखाच प्रकाश देतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष निरीच्छ व भेदरहित होऊन सर्व प्राणीमात्रावर सारखेच प्रेम करतो. 24. बहुतेक लोक गुरूंच्या दर्शनार्थ किंवा सहवासार्थ जाणे म्हणजे केवळ संसारातील न्यूनता भरून काढण्यासाठीच असे समजत असतात. त्यामुळे कोणी संतती मागतो तर कोणी संपत्ती मागतो, कोणी लग्नाची अपेक्षा करतो तर कोणी नोकरीची अपेक्षा करतो. आपापला हेतू पूर्ण झाला की आपले काम झाले असे प्रत्येकजण समजतो. त्यामुळे आयती चालून आलेली मोक्षप्राप्तीची अलभ्य संधी घालवून बसतो. एक गुराखी होता. तो वनौषधी जाणत असे. तो मोठा हुशार असून त्याचा हातगुण पण चांगला होता. त्या राज्यातील राजाच्या पाठीला काळपुळी झाली होती. अनेक उपाय करूनही रोगाचे प्रमाण कमी न झाल्यामुळे दिवसेंदिवस तो खंगत चालला. एके दिवशी राजा वनविहारार्थ पालखीतून चालला असता एका निर्जन जागी अश्वत्थाचा कट्टा दृष्टीस पडताच त्यावर तो जाऊन बसला. शेजारी गुराखी गुरे राखीत होता. त्याने राजाच्या चेहऱ्यावरून त्याचे दुखणे ताडले. त्यावर राजापुढे जाऊन हात जोडून तो म्हणाला, मी गुराखी आहे, वनौषधी जाणतो. तेव्हा आपली आज्ञा होईल तर आपला रोग मी खात्रीने बरा करू शकेन. राजा म्हणाला, माझा रोग जर बरा करशील तर तू जे मागशील ते मी तुला देईन. पुढे त्या गुराख्याच्या औषधाने राजा रोगमुक्त झाला. एके दिवशी राजाने त्या गुराख्याला बोलावून घेतले आणि माझे दुखणे तू बरे केलेस म्हणून तुझ्यावर मी संतुष्ट झालो आहे. करिता तुला मी काय बक्षीस देऊ? 5 एकर जमीन देऊ की 5 गाव देऊ? महाराज, मला दुसरे काही एक नको. सध्या थंडीचे दिवस असल्याने पांघरायला फक्त एक कांबळ द्या म्हणजे पुरे. असे त्याने राजाजवळ मागणी मागितले. तात्पर्य, आपल्याला कायमचे दुःख मुक्त करण्यास गुरु समर्थ असताही त्या गुराख्याप्रमाणे काहीतरी मागून आपण आपल्या जन्माचेच नुकसान करून घेतो. ज्याला भवरोगापासून मुक्त होण्याची खरी तळमळ असेल त्याने अन्य विचारांना फाटा देऊन केवळ
गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वागण्याचा निश्चय केला पाहिजे. 25. गुरु हा ब्रह्माही आहे, विष्णूही आहे, महेश्वरही आहे. इतकेच नव्हे तर साक्षात परब्रह्मही आहे. सूर्यनारायणापुढे जसा अंधार टिकत नाही, त्याप्रमाणे गुरुपुढे अज्ञान टिकत नाही. सूर्यनारायण प्रकाश देतो, अर्थात आपल्यासमोरील अंधार नाहीसा करतो. तद्वत गुरु ज्ञान देतो, म्हणजे आपल्या हृदयातील अज्ञान नाहीसे करतो, अर्थात हरवलेली समाधानाची ठेव मिळवून देतो. 26. सद्गुरूला अनन्यभावे शरण जाऊन त्यांनी सांगितलेल्या साधनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उपायाने मनाला शांती समाधान लाभत नाही. उदाहरणार्थ, श्री व्यासांनी 18 पुराणे लिहिली तरी त्यांचे असमाधान दूर झाले नाही, म्हणून उदास होऊन ते सरस्वती नदीकाठी बसून राहिले. त्यांची ती खिन्न मुद्रा पाहून नारदांनी त्यांना शांतीचा मार्ग सुचविला. त्यानंतरच ते समाधान पावले. असे गुरूंचे महात्म्य आहे. त्या महतीचे वर्णन करण्यास आषाढी पौर्णिमेचा दिवस निवडला असून तिला गुरुपौर्णिमा मानली जात आहे. 27. जगात सर्व काही मिळणे सुलभ आहे, पण गुरुकृपारूपी भाग्य लाभणे हे मात्र अतितर दुर्लभ आहे. गुरुकृपारूप समुद्रात विषयासक्तिरूप नद्या विलीन होतात. गुरुकृपारूप अग्नीत पाप, ताप, दैन्य, विघ्न, संकट आदी दुरिते जळून भस्म होतात. गुरुकृपेशिवाय स्वार्थाने गढूळ झालेले प्रेम निर्मळ होत नाही. गुरुकृपारूप दिवा जवळ नाही तर अज्ञानांधकारातच चाचपडत राहावे लागते. गुरुकृपाशक्ती ही अखंड वाहत असलेल्या प्रेमनदीला घातलेला मी व माझेपणाचा बांध फोडून टाकते. गुरुकृपाशक्ती ही शिष्याची बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख करून त्याला जीवपणातून सोडवून शिवपणाप्रत पोहोचविते. गुरुकृपाशक्ती ही मनुष्याला आचार, विचार व उच्चार यांच्या उपद्रवापासून व देहबुद्धीच्या बंधनापासून सोडवून आत्मसुखाच्या स्वतंत्र वातावरणात नेऊन सोडते. 28. गुरुला उपमा देण्याजोगी जगात दुसरी कोणतीही वस्तू नाही. गुरु सागरासारखे म्हणावे तर सागराजवळ खारटपणा असतो, पण सद्गुरू सर्व प्रकारे गोड असतो. सागरास भरती ओहोटी असते, पण सद्गुरूचा आनंद अखंड असतो. सद्गुरू कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी ती तो पुरवितो, पण सद्गुरू शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत अशा वस्तूची प्राप्ती करून देतो. सद्गुरू परिसासारखे म्हणावे तर परिसाने लोखंडाला सोने केल्यावर ते सोने दुसऱ्या लोखंडाला सोनेपणा देऊ शकत नाही, पण सद्गुरू आपल्या शिष्याला गुरुपण देऊन त्याला कृतार्थ केल्यावर तोही आपले गुरुपण आपल्या शिष्याला देऊ शकतो. असा गुरुमहिमा थोर आहे. अशा सद्गुरुपदाचा जय जयकार असो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.